हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो आणि त्याच्यानंतरच 18वा हप्ताही संपलेला आहे. म्हणजे डिसेंबर महिन्याचे शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच पात्र बहिणींना लागलेली आहे. आणि त्यामध्ये जर बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 2 महिन्याचे हप्ते थकलेले आहे. 2 महिन्याचे हप्ते थकलेले आहेत आणि सरकार आणि स्वतः महाराष्ट्राच्या ज्या आदिती तटकरे मॅम आहे, बालविकास मंत्री किंवा राज्य सरकार याबद्दल कोणतंही भाष्य द्यायला किंवा स्पष्टीकरण द्यायला पुढे नाही आहेत. फक्त सरकारने या ठिकाणी एवढंच करावं, की एक डेट सांगावी आणि त्या डेटला लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे पाठवावे. कारण अनेक युट्यूबर्स इन्क्लुडिंग मी सुद्धा लाडक्या बहिणींच्या मनासोबत सगळंच खेळणं सुरू आहे आणि त्या ज्या गरीब बहिणी आहे, गोरगरीब बहिणी आहे, प्रत्येक व्हिडिओला आतुरतेने बघत असतात, की बाबा आम्हाला हप्ता कधी भेटणार, कधी भेटणार? पण सरकार या ठिकाणी भाष्य करायला तयार नाही आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. हा डिसेंबर महिना संपायला आणि आदितीताई तटकरेंनी याच्याबद्दल स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे, की काय दिलेलं आहे, की येणाऱ्या 4 दिवसांमध्ये तुम्ही ई-के-वाय-सी कंप्लीट करा, अन्यथा तुमचा लाभ बंद होईल. म्हणजे मला तर इथून हेच वाटत आहे, की बाबा, की तुमची 31 डिसेंबरपर्यंत तुमची ई-के-वाय-सी झाल्यानंतर 15-20 दिवसांमध्ये काय होतील, तुमची पडताळणी केली जाईल. कोण पात्र आहेत आणि कोण अपात्र आहेत आणि त्याच्यानंतरच तुम्हाला वितरण होणार आहे, असं मला वाटत आहे. आणि हेच सत्य असणार आहे लाडक्या बहिणींनो. कारण जर आता तुम्ही बघितलं असेल डिसेंबर महिन्यामध्ये शेवटचे 2 दिवस बाकी आहे आणि कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाहीये, म्हणजे वितरण होणार नाहीये. आज जरी वितरणाचा जी-आर आला, सॉरी जी-आर म्हणतो, पोस्ट केली तर उद्यापासून होईल. बरोबर? तर आज तर येणारच नाही, तुम्हाला सांगतो येणार नाही, म्हणजे कारण की तेही बिझी असतील ना नवीन वर्षामध्ये. तर असं तुम्हाला भेटणार नाहीये. मग वितरण कधी होणार? आणि त्याच्याच मध्ये आहे ना अनेक न्यूज तुमच्या समोर येत आहे. काय न्यूज येत आहे? साम टीव्हीची आहेत, की लाडकी बहिणींना नवीन वर्षात लाडक्या बहिणींना किती मिळणार आहे? ₹4,500. लाडक्या बहिणींनो, ही न्यूज फेक आहे. पैसे येणार नाही म्हणजे येणार नाही. 4,500 तर येणारच नाही, पॉसिबल नाही. कोणीच देणार नाही तुम्हाला 4,500. कारण की आपण बिहार नाही आहोत लाडक्या बहिणींनो आणि निवडणूक नाही आहे. समजा विधानसभेची निवडणूक असती तर ठीक आहे, तेव्हा देऊनही दिली असं सरकारने, कारण की मतं पाहिजे होते. आणि हे सरकार एकदम ढोंगी आहे. सरकार फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी तुमचा वापर करत आहे. निवडणूक गेली की तुम्हा सर्वांना विसरून गेलेले आहेत. बघा 2 महिन्यापासून पैसे आलेले नाही आहेत. तिकडे निराधार योजनेसाठी बरोबर पैसे दिले त्यांनी. तिने गॅस सबसिडीसाठी बरोबर पैसे दिले त्यांनी. सगळंच व्यवस्थित चालू आहे. फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींना त्यांनी वाळीवर ठेवलेलं आहे. म्हणून बघा लाडक्या बहिणींनो, ₹4,500 तर तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला भेटणार किती? फक्त जी-आर आलेला आहे नोव्हेंबर महिन्याचा ₹1,500. आता या जानेवारीमध्ये जर जी-आर आला डिसेंबर महिन्याचा, तरच तुम्हाला किती मिळतील? पुन्हा 1,500 म्हणजे ₹3,000 भेटतील. आणि जानेवारीमध्ये कशाचा जी-आर येईल? डिसेंबरचा. मग जानेवारीचा जी-आर तर पुढे जाईल. म्हणून आपल्याला ₹4500 भेटणार नाही. आणि तुम्हाला काय वाटतं, सरकारने फक्त आता ₹1,500 तुम्हाला द्यावे का? की ₹3,000 द्यावे? तुम्ही म्हणू नका, की दादा आम्हाला 4,500 पाहिजे. भेटणार नाही म्हणजे भेटणार नाही. जर असं असतं ना लाडक्या बहिणींनो, तर आपल्याला आतापर्यंत ज्या बहिणी जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ठरल्या होत्या, त्यांना देखील ₹4,500 सरकारने दिले असते आणि सरकारकडे एवढा पैसाच नाही आहे, कारण की सरकारने लाडकी बहीण योजनेचा पैसा निवडणुकीसाठी वापरलेला आहे. म्हणून तुम्हाला पैसे वितरण करायला उशीर होत आहे. तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो, की सरकारने असं का केलं, की तुमचा जो निधी आहे लाडकी बहीण योजनेचा, तो निधी इलेक्शनसाठी, निवडणुकीसाठी का वापरला? तुम्हाला काय वाटतं? नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल, तर जानेवारीमध्ये जे नवीन वर्ष 2026 मध्ये इथे देईल का? तर मला तर असं वाटतं लाडक्या बहिणींनो हो देईल. पण कधी देईल याचंही उत्तर मी तुम्हाला दाखवतो. तर हे तुम्हाला 3ऱ्या वीकमध्ये देऊ शकतात. 3ऱ्या वीकमध्ये. मग तुम्ही म्हणाल, "सर का? किंवा दादा का?" कारण याचं उत्तर असं आहे लाडक्या बहिणींनो, की हे आता डिसेंबर 31 पर्यंतच तुम्हाला ई-के-वाय-सीची मुदत वाढ होती. त्याच्यानंतर ते वाढवणार नाही. पण मी आदितीताई तटकरेंना एवढीच मागणी करतो, की महाराष्ट्रामध्ये अल्मोस्ट 50 लाखापर्यंत बहिणींनी अजूनही फॉर्म किंवा अजूनही ई-के-वाय-सी केलेली नाही म्हणजे नाही. अजूनही ई-के-वाय-सी केलेली नाही. कारण की त्यांच्याकडे ना ओ-टी-पी येत आहे, ना त्यांचं नाव पात्र यादीमध्ये येत आहे. त्यांना काही बहिणी अशा आहेत, की त्यांच्याकडे मोबाईलच नाही आहे. काही बहिणी अशा आहेत, की त्यांना वडील आहे, पती आहेत, पण ते बेपत्ता आहेत. मग त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स कुठून येतील? काही काही ठिकाणी असं होतं, की अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट घ्यायलाच मंजूर नाहीये. मग अशा जर 45 लाख बहिणी राहिलेल्या आहेत, तर त्यांची ई-के-वाय-सी कशी होणार? याबद्दल सुद्धा आदिताई तटकरेंनी थोडंसं ना एक लाडक्या बहिणींना अजून 15 दिवसाचा वेळ द्यावा, हीच मागणी असणार आहे. आणि तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण लाडक्या बहिणीनं तुमची ई-के-वाय-सी झाली आहे, पण बाकीच्या बहिणी राहिलेल्या आहेत, त्यांची सुद्धा होणं गरजेचं आहे. कारण की त्यांना त्या गोरगरिबीण बहिणी आहे आणि त्यांची जर झाली, तर सोबत त्यांनाही लाभ मिळेल. बरोबर? आणि मग या 15 दिवसांमध्ये म्हणजे 20 दिवसांमध्ये पकडून घेऊ आपण. 1 पासून तर 19 पर्यंत सगळं सरकार बघेल, सगळे निकष लागेल आणि त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट व्हायला सुरुवात होईल. आणि मी तुम्हाला सांगतोय, हे 45 आणि अजून 45 अल्मोस्ट असा जर डाटा काढला ना, 80 लाखापर्यंत बहिणी अपात्र ठरू शकतात लाडक्या बहिणी. इथं 90 होतात, पण आपण 80 लाख पकडू. 80 लाख प्लस बहिणी अपात्र ठरू शकतात.
की मोठा आकडा येऊ शकतो लाडक्या बहिणींसमोर. आणि सरकारकडे फक्त जर सरकारला माहीत असतं ना, सरकारने केलं असतं, पण आता करणार नाही. ठीक आहे, जाऊ द्या. तो आतमधले मुद्दे सांगत नाही, पण एवढे लक्षात घ्या, की तुम्हाला जो हप्ता आहे ना 20, 21, 22, 23च्या रेंजमध्ये येऊ शकतो आणि त्याच्या पहिले जर आला, तर खूपच चांगलं. आणि मग म्हणजे त्याच्या पहिले आला, तर त्यांच्या स्टेटमेंटवरच आपण काय म्हणू शकतो, चुकीचं आहे किंवा तेच चुकीचं आहे असं म्हणू शकतो. कारण त्यांनी स्वतः सांगितलं, की आचारसंहिता आहेत, आमच्यावर लिमिटेशन्स आम्ही पाठवू शकत नाही. आणि जर पाठवले, तर मग तुम्ही समजून घ्या. बरोबर? ज्या बहिणींना पती नाही आहे, वडील नाही आहे, त्यांनी डॉक्युमेंट्स कुठे जोडायचे, बेपत्ता आहे, त्यांनी डॉक्युमेंट्स द्यायचे का? कुठचे द्यायचे? काय द्यायचे? सांगितलं नाही. अंगणवाडी सेविका अर्ज घेत नाही, अजूनही कागदपत्र घेत नाही आहे, ओ-टी-पी येत नाही, पात्र यादीमध्ये नाव नाही, मोबाईल नाही आहे. असे अनेक समस्यांना लाडक्या बहिणी काय जात आहे, पुढे जात आहे. याबद्दल आदितीताई तुम्ही बोला. अन्यथा त्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये तुमच्याबद्दल इतका असंतोष निर्माण झालेला आहे. कारण तुम्ही स्वतः महिला आहेत आणि महिलांच्या समस्या तुम्ही स्वतः समजून घेत नाहीयेत. तर का? बरोबर ना? कारण की ज्या महिला आहेत त्यांच्याच समस्या तुम्ही समजून घेत नाहीये, तर मग बाकीचे ते लाडके भाऊ तर कुठे घेणार आहे? कारण की ते तर करप्शनमध्ये बिझी आहे. आणि त्याच्यामध्येच एक टीव्ही 9ची बातमी आली आहे लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींना सरकारचा सर्वात मोठा झटका. लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढलं. योजनेबाबत मोठी अपडेट आलेली आहे. बघा, काय म्हणताय? सर्वात मोठा झटका म्हणजे तुम्ही अपात्र ठरणार म्हणजे ठरणार लाडक्या बहिणींनो. ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. मात्र आता या योजनेबाबत मोठी समोर आली असून लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलेलं आहे. ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, अशा महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ₹1,500 जमा केले जात होते. ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना होती. सरकारच्या योजनेत लाभ लाखो करोडो महिलांनी घेत आहेत. महिला वर्गामध्ये ही योजना चांगलीच लोकप्रिय झाली होती. मात्र अ, अशा देखील महिला आहेत, की ज्या योजनेसाठी पात्र असताना देखील योजनेचा लाभ घेत आहेत. अशा महिलांनी आळा घातली. तसेच त्यांच्या नाव योजनेत बघण्यासाठी सरकारने आता योजनेची ई-के-वाय-सी सुरू केली आहे आणि 31 डिसेंबर ही शेवटची डेट आहे. तुमच्यापैकी कोणत्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगाल का? त्यानंतर तुमच्यापैकी कोणत्या बहिणींची झाली नाहीये. जर तुमची राहिली असेल ना, मला लाडक्या बहिणींनो कॉल, मेसेज तुम्ही करू शकता. माझा नंबर YouTubeच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथून घ्या आणि आपण करून देऊ विथआऊट एनी फीज. मी तुम्हाला करून देणार आहे. योजनेचा लाभ पुढे चालण्यासाठी ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. बंधनकारक आहे सर्वांसाठी. या योजनेची सुरुवातीला ई-के-वाय-सीची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर होती. मात्र अनेक लाभार्थी महिलांनी ई-के-वाय-सी बाकी असल्याने सरकारने ई-के-वाय-सीला मुदतवाढ दिली होती. सरकारकडून ई-के-वाय-सीची 31 डिसेंबरची देण्यात आलेली आहे. पण अजूनही लाखो बहिणींची ई-के-वाय-सी झालेली नाही आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, आदितीताई तटकरेंचा सरळ मेसेज आणलेला आहे मी इथे आणि इथे त्यांनी सांगितलेलं होतं, की 31 डिसेंबर शेवटची तारीख असणार आहे. अंतिम तारीख असून आता केवळ शेवटचे 4 दिवस उरलेले आहेत. हे इथून 2 दिवसाच्या अगोदर त्यांनी टाकलेलं होतं. पण आदितीताई, तुम्हीच समजा हो. तुम्ही जर या महिलांच्या समस्या नाही समजल्या, तर बाकीचं कोण समजणार आहे? आणि थोडेसे अजून 15 दिवस त्यांना वाढवून द्या. कारण असंख्य लाडक्या बहिणी आणि ज्या पात्र आहेत, ज्या बहिणी खरंच पात्र आहेत, ज्या बहिणींना खरंच गरज आहे, त्याच बहिणींची अजून ई-के-वाय-सी झालेली नाही. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे लाडक्या बहिणींनो, की ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली नाहीये, त्या पात्र आहेत आणि त्यांचीच ई-के-वाय-सी झालेली नाहीये. मग अशा लाडक्या बहिणी अपात्र ठरतील. तर बघा, तुम्हाला एवढं सांगायचं आहे, सरकारकडे आपण एवढंच मागणी करायची आहे, की 2 महिन्याचे हप्ते जे थकलेले आहेत, तर तुम्ही काय करा, ते लवकरात लवकर लाडक्या बहिणींचे द्या. कारण जर तुम्ही याबद्दल काहीही भाष्य केलं नाही, तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जसाही असंतोष निर्माण झालेला आहे आणि फक्त तुम्ही निवडणुकीच्या वेळेस लाडक्या बहिणींचा वापर करता, हेच आता आम्हालाही लक्षात आलं आहे आणि लाडक्या बहिणींच्याही लक्षात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर वितरण कधी सुरू होईल त्याबद्दल एक अपडेट देऊन द्या आणि सांगा, की या दिवशी लाडक्या बहिणींना पैसे येतील. म्हणजे ते यूट्यूबर्स आहे किंवा तुमचे सरकारी माध्यम आहेत, न्यूजपेपर्स आहेत, याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये टेन्शनचं वातावरण येतं, कधी भेटते, कुणाला भेटते, काय होतं, काय नाही होत, असे प्रश्न निर्माण होत आहेत. सोबतच लाडक्या बहिणींनो, माझं स्वतःचं ॲप आहे जी अकॅडमी, तुम्ही तिथे डाउनलोड करू शकता, है ना? डाउनलोड केल्यानंतर प्ले स्टोअरला अवेलेबल आहे जी अकॅडमी. तिथे एक मुलगी धनुष्यबाण घेऊन आहे हातामध्ये आणि तिथे माझी बॅचेस चालू झाल्या यू-पी-एस-सी, तिथे तुम्ही ते बघू शकता. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.